जय महाराष्ट्र मित्रांनो, आजचा आपला व्हिडिओ ट्रेंडवरती असणार आहे. तर व्हिडिओच्या शेवटपर्यंत तुमची ट्रेंड बद्दलचे सगळे डाऊट क्लिअर होतील याची गॅरंटी मी तुम्हाला देतो. चला तर मग सुरुवात करूयात. ट्रेंड म्हणजे काय? कॅन्डल स्टिक चार्टमध्ये एकापेक्षा जास्त कॅन्डल्स मिळून एखाद्या शेअरची डायरेक्शन तयार होते, त्याला ट्रेंड असे म्हणतात. मार्केटमधील प्रत्येक शेअर किंवा इंडेक्स हे कोणत्या ना कोणत्या ट्रेंडमध्ये असतात. आपण त्याचा ट्रेंड समजून घेतला की त्यात इन्व्हेस्टमेंट करावी की नाही हे आपल्याला लगेच समजून जाते. आता आपण बघूया ट्रेंड किती टाइप्सचे असतात आणि ते बघायचे कसे. तर पहिला आहे अप ट्रेंड. अप ट्रेंड म्हणजे काय? एखाद्या शेअरची किंमत ही वरच्या दिशेला जात असते, त्याला आपण अप ट्रेंड म्हणतो. आणि अप ट्रेंड हा नेहमी बुलिश असतो. तुम्ही इथे बघू शकता, एका शेअरने लो पासून हाय तयार केला, त्या हाय पासून शेअरने परत एक लो तयार केला, पण आधीच्या लोच्या तो खाली जाऊ शकला नाही, म्हणून या लोला आपण हायर लो असं म्हणतो, कारण हा लो आधीच्या लो पेक्षा वरती क्लोज झालेला आहे. त्याचप्रमाणे हायर लो पासून शेअरने परत एक हाय बनवला, पण हा हाय आधीच्या हायच्या वरती क्लोज झालेला आहे, म्हणून या हायला आपण हायर हाय असं म्हणतो. अशाच प्रकारे जोपर्यंत शेअर हायर हाय आणि हायर लो बनवत वरती जाते तोपर्यंत त्या शेअरमध्ये अप ट्रेंड चालू आहे असं आपण म्हणू शकतो. तर दुसरा आहे डाऊन ट्रेंड. जेव्हा शेअरची किंमत सतत कमी होत असते किंवा शेअर खालच्या दिशेला जात असतो, त्याला आपण डाऊन ट्रेंड म्हणतो. डाऊन ट्रेंड हा नेहमी बेअरिश असतो. इथं तुम्ही बघू शकता, एका शेअरने हाय पासून लो तयार केलेला आहे. या लो पासून परत एकदा शेअरने हाय तयार केला, पण हा हाय आधीच्या हायच्या वरती जाऊ शकला नाही, त्याच्या तो खालीच क्लोज झालेला आहे, त्यामुळे आपण याला लोअर हाय एलएच असं म्हणतो. त्यानंतर परत एकदा त्याने लो तयार केला, पण हा लो आधीच्या लोच्या खाली क्लोज झालेला आहे, त्यामुळे आपण त्याला लोअर लो एल असं म्हणतो. जोपर्यंत मार्केट लोअर लो लोअर हाय लोअर लो लोअर हाय करत खाली जात असतं, तोपर्यंत डाऊन ट्रेंड हा कंटिन्यू होत असतो. तिसरा आहे साइडवेज ट्रेंड. जेव्हा एखाद्या शेअरची किंमत जास्त वाढत पण नाही आणि जास्त कमी पण होत नाही, किंवा असं पण म्हणू शकतो शेअर एखाद्या फिक्स रेंज मध्ये फिरत असतो, तेव्हा त्याला आपण साइडवेज ट्रेंड असं म्हणतो. तुम्ही इथं बघू शकता, एका हाय पासून शेअरने एक लो तयार केला, त्या लो पासून शेअरने परत एक हाय बनवला, हा हाय आधीच्या हायच्या बरोबरीने क्लोज झाला. या हाय पासून शेअरने परत एक लो बनवला, हा लो सुद्धा आधीच्या लोच्या बरोबरीने क्लोज झाला. अशा प्रकारे जोपर्यंत हाय आणि लो बरोबरीने एका लेवलला क्लोज होत राहतात, तोपर्यंत मार्केटमध्ये साइडवेज ट्रेंड चालू आहे असं समजावं. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.